10 पॉइंटचा एक अजेंडा इराणनं पुढे ठेवलेला आहे, अमेरिकेनं त्यांचे पॉइंट्स पुढे ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यातल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, त्यातली काय चर्चा पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा नाही होऊ शकत, याच्याबद्दल सरांनी म्हटलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला जो विचारायचा आहे तो आहे, ही चर्चा कुठे होतीये? ही चर्चा होणार आहे पाकिस्तानमध्ये. भारतासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो, कारण इतकी मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड ही आपल्या बाजूच्या पाकिस्तान सारख्या ज्या देशाशी आपले संबंध अजिबात चांगले नाहीये तिथे होणं हे आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करावं की पाकिस्तानच्या नजरेतनं पाहताना याकडे कसं बघावं? नमस्ते. पहिल्यांदा ही ही जी शस्त्रसंधी ही वादळापूर्वीची शांतता आहे. यामुळे जागतिक पटलावर कोणतीही निरंतर काळासाठी शांतता प्रस्थापित होण्याची चिन्हे पाहावयास मिळत नाही. इस्रायलच्या विना ही सीज फायर झालेली आहे. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला सुरूच ठेवलेला आहे आणि जोपर्यंत लेबनॉनमध्ये एक बफर झोन तयार होत नाही तोपर्यंत इस्रायल वर्सेस लेबनॉन हा संघर्ष सुरू असणार आहे. त्यामुळे या युद्धाचं जे आता दिसतंय 14 दिवसाची जी काही शस्त्रसंधी झालेली, याला खऱ्या अर्थाने फारसं आंतरराष्ट्रीय पटलावर त्याला फार महत्व राहणार नाही. हा एक महत्वाचा भाग. दुसरं, ज्या पद्धतीने पाकिस्तानने इंटरव्हीन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की डोनाल्ड ट्रम्पचं टेक्स्ट त्यांनी त्यांच्या एक सँडलवर देऊन मग ते पुढे गेलेले आहे. हे जरी खरं असेल, म्हणजे याच्यामध्ये पाकिस्तान जरी पपेट म्हणून कार्यरत आहे, तरीही पाकिस्तानने ज्या पद्धतीचं आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि मधल्या कालखंडामध्ये आपण पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पटलावर संपूर्ण दहशतवादी देश म्हणून जागतिक पटलावर आयसोलेशन केलं होतं, ते तोच देश आता आंतरराष्ट्रीय पटलावर एक प्रमुख भूमिका म्हणून पुढे येतोय. त्याच्यामुळे निश्चितच भारतासारख्या देशाच्या जिथे आपण एक स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह जागतिक पटलावर ठेवू शकतो, त्याला एक मोठा छेद गेलेला आहे. हे निश्चितच आहे. परंतु ही जी बोलणी होणार आहे, या बोलणीतून पुढची 14 दिवसातून कुठलेही अंतिम सोल्युशन आपल्याला पाहावयास मिळणार नाही. त्याचं कारण की जोपर्यंत इराणला कॉम्पेन्सेशन असेल किंवा इराणला जे सँक्शन अमेरिकेने केले ते रिकन्स्ट्रक्शन प्लॅन जोपर्यंत इराणच्या हाती येणार नाही तोपर्यंत इराण शस्त्रसंधी करणार नाही. नंबर 1. नंबर 2, अमेरिकेने यापूर्वीही इराणला वेगवेगळ्या धमक्या दिलेल्या आहेत. त्या धमक्यांना इराण भीक घालत नाही.